खाऊ कडे काय घालतो ते मैच्या काळ्याक काय पांढऱ्याक पांढरं बनवतो पांढऱ्यात काय घालतो पांढऱ्याक गव्हात पांढऱ्या गव्हात घालतो काळ्या काळ्याक ना गव्हातच घालतो गव्हात बांधून रे खळ ठेवतो ते कैच्या काळ्याक काय पांढऱ्याक काळ्या काळ्याक गोट्याक काळ्या गोट्या पांढऱ्यात काय ठेवतो काय सांगू तुका आता ते काय गोट्यात होता गेलं माझी चेष्टा करतो विचारते की काळ्या काय पांढऱ्या कसा न काळो बैल ना माझा आवडतो बैल पांढरो नाही असा असा मला काळो बैल आवडणार ना तर मग 5 लिटर दूधच देणार ना पांढरो दूध देता मेले पांढरो बैल दूध देतो बघ त्याच्या गोष्ट बैल कधी दूध देता तो दूध देणार ना नाही देणार ए मी काय म्हणतो तुझी म्हशी खयो माझ्या म्हशी हो गो कवग्या अरे गो कवग्या या ताबा कुंडात गेला ऐका 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 ऐकतात हा ऐका ए काय सांगू का त्या दिवशी ना घरा जाऊन सो खाल्ला गेलो हा बिल्लूच्या दुकानात जाईना वर गेलो हा म्हणजे हऱ्याच्या घराच्या तळी हा होय तो वाघासारखं वर आली मला कुत्रू काय झाला माहिती मी आपलो येतो काळा बघले आणि ना वॉकच लागलो काय केलंय माहिती घेतलंय दांडू आणि असं मारलं राजरात्रेकर बाहेर राहिलो मी काय केलं तो त्या पाण्यातून शिरला आणि घरात गेलो ते का मग काय तू गावलं नाही गावात ए मी काय म्हणतोय सध्या होम आणि चालू सोजियाच्या ऐवजी ना आईस्क्रीम ठेवलेली तो आईस्क्रीम तुझ्या माणूस पिशेत भरून बाईलेत ने तसला काम तुला बरोबर जमला आंब्याचं काय दूध आंब्याचं जाते आठपटी म्हणजे सकाळी 4 वाजता 4 वाजता जातोय सगळे आंबे गोळा करतो कोण नाही येतोय पिकवते आणि विकतोय बाकीचे असतात त्यांचा काय करतो बाकीचे बाहेर माझे आंबा पोळे घालतात मला तुम्ही कोक ना हो या दिवशी ना मी गेलोय कोणी गेलंय तर काय शोध खाली उतरवतोय ना घसारलंय नाही रे ना फाटलेला धोतर काय फाटला शोध गेले राजा काकांकडे काकानू वाईच माका धोतर शिवण द्यावा काका असा काकांकाच चांगलो ते वाकायच्या कधी रे गेलो नाही नाही काका पडलोय त्यांका आता का सांगतलो कोणी एक गेले म्हणा आंबे चोरू हे चांगला हो काय माय आमच्या आधी येतात
सकाळपासून संध्याकाळपर्यंत या घरांपासून भवाचा लागता दिसता. माझो एक वांगडी असा येतलो ढोरा पण या घर परती तर त्याच्या बापाची शपथ त्याका निसतो ना आराम खोरा निसतो काय करतलो येतलो निसतो खडकार बसायला लावतलो सावळे. मी आपलो साधो माणूस माका सांगतलो ही ढोरा गेली तेका परतू ना ते म्हशी गेले तेका परतू ना काय करतलो. अरे ही आधी घरा कोणती दिसत मी सकाळी येत माझ्या आधी घरा कोणती शिकलो आणि बबनो इलो असतो दिसणार नाही कळे तरी जाहीर केले असतले म्हणाले ह्यांची वाट बघू होई वाट बघत ऐकला. सकाळ नाही संध्याकाळ आणि यांचं आता काय माझं कधी वाचता सांगतो झोप नाही दुपारी झोप लागला दुपारी झोप नाही धरून या पॅक्टर धरून मारू होय बापाईच्या वयात होय मी आयो फंकस तरी जाऊता नाही समजलं. आज लवकर शेईलास तुम्ही. लवकर म्हणजे आम्ही लवकर नाही तू उशिरा इलो. होय काय झाला माझं सवंगडी या माका आले सकाळी येतोय पण काय केले त्याची सवय तुका माहिती जातालो हकडे हक्का असा कर कपडे टक्का असा कर तो पलीत येता माहित आहे का पण रोवलो खयो रोवलो काय समजलं नाही. म्हणशील गोपाळ गोपाळ म्हणत म्हणशील गोपाळ झालं काय बैलांका साथ घालताना गोपाळ आणि पुढे तिला गोप्या म्हणतो गोप्या म्हणायचा गोपाळ म्हटलं तर फळतला टाका. माहितीये माझा तो उन्हाळ बैल आहे ना तुझ्यासारखा उन्हाळ बैल आहे ना इकडे तिकडे धावतो त्याला हात मारत होतो. याचं झालं काय रे झालं काय 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 सांगलं काय तू सकाळी येतोय असं येतोय ते वाटेत अकडे मारल्या सकडे मारल्या काय 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 मी काय सांगलो मी काय सांगतो तुला. अरे भरपूर कामं असतात. मी ह्याची लोकांना थकडे जावा मी असं बोललोय ना. माझी कामं तुला माहिती आहेत ना किती कामं असतात मला. होय तर माकाच माहिती तुझी कामं कसली. काय रे आज काय खेळायचं वगैरे नाही. मग खेळाचा काय करा हुतुतुनी खेळूया हुतुतुनी. होते तू नको काय ना घर नेसान सुटला ये साप काय दिसलो रे साप. काहीतरी वेगळं वाटा मनात वेळा पण अरे बाबा हुतुतू कसे पवटे कांडिया मजबूत होतात बघा दुसरीकडे काहीतरी मारची नाही मारतोय सवय हा माका माझं. खेळल्यानंतर कपडे मळतात ना हा खेळ नको दुसरा बघ काहीतरी. कपडे मत विट्टू आणि दांडू खेळूया. आई तुझ्याकडे होय तर दांडू असा विट्टू घेऊन घेऊन ये. काय सांगतोय नको नको असला खेळ नको दुसरा खेळ काहीतरी सांग. ह्या नको ता नको मग चोर आणि पोलीस. चोर पोलीस होय तर चोर कोण. चोर तू या मी चोर. अरे बाबा दिसत कसा नसता म्हणून या सगळा
जग फसता बरोबर बरोबर. हा? हा खेळ आता जुना झाला, खूप जुना जुना झाला. झालो? असला खेळ मुळीच नको. बाबा, ह्या नेमकं आता काय सांगतो, ह्या नको ता नको असा माझ्याकडे अजून एक खेळा. सांग ना. राजा आणि शिपाई. राजा आणि शिपाई. पण तर बरं, राजा आता मला कसं सांग, हा? राजा कोण होणार? राजा कोण म्हणजे मी. अरे रो राजा राजा म्हणजे राजाचा मला सगळा माहिती सगळं आहे. माहिती आहे. होय तर राजा चालता कसो, हा. राजाचे ड्रेस कसे असतात, लाका 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 लाका. राजा आणि कसो चालता कसो, बोलता कसो, सगळा माका माहिती आहे. म्हणजे तुला राजा व्हायचंय. होय तर आणि आम्ही कोण व्हायचं? तू शिपाई. हा राजा होणार आणि आम्ही शिपाई. मग नाही नाही, प्रत्येकाला संधी मिळली पाहिजे. हा, होय. चला कोण करता बघूया. मी 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 तू करता र मग येता तुका मग बघ या दाखव. दाखवतो. श्रीपती श्रीमंत कोंबडी चोर पदार्थ. काय मेलो राजा. हा? असो राजा असता हगाक झाल्यासारखो. हा? हा, असो येऊ बोलो राजा दिसा बोलो. दाखव म्हणजे माका येता म्हणून दाखवतो रे. बघ आता कसं येता तो. हा राजा करणार. ते आता कसं करणार. राजा असा असतो. मग? राजा असा असतो. कसं असतं नाही तर कसं असता. हा? काय चालतोय? अरे बाबा एकाचलो राजा मोडको असतो तो तसंच येतलो. अरे आपल्या खेळाचं काय आहे? चांगला राजा करून दाखवायचा. चांगला राजा. मग तू काय येता राजा करू. हा, मी राजा होणार. राजा म्हणा. मला राजाची बघ भूमिका रे. करायची आहे. कारण राजा बघ हे कसं करतो. राजा कसा चालतो, हा. कसा बोलतो, हा. त्याचे विचार आचार कसे पाहिजे आता मी तुम्हा सर्वांना दाखवणार. दाखव बघूया. हे काय? राजा खालसून कसं दिसतात वारी मी बघतो. वाटतोय ना मी राजा? तर राजा तू वाटतस बाबा वाटतस म्हणूनच बघलंय ना पहिलो खालसून तेव्हा राजा वाटलं. एवढंच बघ, बाकी खालून सर्व बघायचं असं नसतं. असता खालसून वरपर्यंत बघलं काय समजताना रे राजा होय म्हणून तुका म्हणतो तूच राजा बाबा. मग शोभतोय ना मी राजासारका? बघ जास्त बोला नको राजा मी तुका केलोय. जास्त बोलशील तर बघ. गोप्या, राजा कधी बनवून होत नाही, हा? तर राजा होण्यासाठी त्याच्यात सामर्थ्य लागतं आणि ते तुझ्यात नाही माझ्यात आहे म्हणून मी राजा आहे. होय काय बरोबर मग बरोबर. आता मी राजा, हा मी राजाची भूमिका करणार. तू कोण? मी आता काय बाबा शिपाई. शिपाई. बरं. तू शिपाई आणि हा चोर. आता आपल्या भूमिका ठरल्या. खेळाला सुरुवात करूया. प्रथम कर्तव्य कोणतं असेल असंच तर करतोय, संपूर्ण हा. राज्यात फेरफटका फटका मारायचा. मारताय आणि कोण काय करीत असतात त्याला इथवर घेऊन ये. होय, असाच करतोय. पहिला गुन्हेगार. होय न्यायदानाच्या कर्तव्याला सुरुवात करत असतानाच हा पहिला गुन्हेगार. होय तर मग याने काय केलाय गुन्हा? काय हळू बोलतोय. होय हो झिंगा नुसतो घरात त्रास देता. मदिरा प्राशन करतोय हा. होय. मदिरा. इकडं विकरा बाई, बाबा. मदिरेच्या अधीन होऊन आज कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. इतक्यात ना आजूबाजूच्या शेजाऱ्याचं काय घालता म्हणून मी एका घेऊन आलो तुमच्याकडे. मग याला शासन झालं पाहिजे. शिपाई, याला शासन झालं पाहिजे. चला. चला. हो. चला कुठे? तुम्ही सांगा चला. याला शिक्षा सांगणार.
इकडे या. शिक्षा मग याला शिक्षा कोणती असेल तर सर्वांच्या डोळ्या देखत हर चौकात याला उभा करा आणि सर्वांगावर याच्या चापकाचे फटके मारा. राजानू एका रक्तरक्त उन्हात करू रक्तरक्त उन्हात करू काय तापेला खडका उभं करू. जसं तुला जमेल तसं कर पण याला शिक्षा झालीच पाहिजे. चला. काय केला याने अपराध काय सांगू. लोक रात्रीच्या चोऱ्या करतात लोक दिवसा ढवळ्या चोऱ्या करतात. चोरी केली आहे. होय चोरी करणं म्हणजे पाप आहे. होय तर चोरी खय केली माहिती आहे ते सतीदाच्या आंब्या काढल्या पिशवीवर. काय म्हणतात. होय तर पण मला असं वाटतंय ही चोरी करताना मुळीच हा एकटा नसणार. याचे सोबत साथीदार असणार. नावं बदलून घ्या याच्याकडून. साथीदार पटकन जा. गणेश मुंबरकर, हा सदाशिव लाड, हा. लीलाधर खडपकर उर्फ कावडा. एवढा हा गौरव पाटील तेव्हा थोडा तुला ते पाठवता. एवढे. अरे तू बाई, हो प्रमुख असा देतो. यावेळी तुमच्या हाती हा चोर लागलाय. अर्थात याला शिक्षा होणं गरजेचं आहे. कारण सर्वसामान्य जनता काबाड कष्ट करते आणि हा चोरी करून घोषणोत करणार काय. मग याला शिक्षा एकच. ती शिक्षा कोणती असेल तर त्यक्त तेलाच्या कडीत याला ढकलून द्या. राजानू राजानू तेल कसला घेऊ तिळाचा काय खोबऱ्याचा. जे तेल तुमच्याकडे उपलब्ध असेल त्या तेलात याला ढकला. चला चला. तेल उभा करणे. तिसरा गुन्हेगार. होय काय केला याने गुन्हा. काय केलं सांगा लाज वाटता. यांनी आमची बाबाची छळ मांडलं ना. काय म्हणतात. म्हणतो आई बापांना करण्याचं कर्तव्यच आहे तर याच्या विश्वाच्या आत म्हणतात. प्रत्येक व्यक्तीचं प्रथम दैवत कोण असेल तर ती मातृदेवता. 9 महिने 9 मास ज्या मातेनं आपल्या उदरी गर्भ वाढवला तो हाडा मांसाचा गोळा 9 महिन्यापर्यंत सांभाळला आणि प्रसूतीच्या अनंत यातना बघून ज्या मातेनं बाळाला जन्म देण्यासाठी सिद्ध झाली त्याच मातेला जर अन्याय अत्याचार सहन करावे लागले असतील तर या माझ्या राज्यात कधी हे असं होऊ देणार नाही. कारण आई सारखं दैवत साऱ्या विश्वात नाही आणि आईचं महत्व या विश्वात चिरकाल टिकलं पाहिजे. कारण बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळाचं संगोपन करण्याचं कर्तव्य ती करते म्हणजे ती माता. पण तो बाळ चंद्राच्या कलेनं जसा जसा मोठा होतो ना त्याच वेळी विश्व दाखवण्याचं कर्तव्य करतो तो म्हणजे बाप. बाप म्हणजे घराचं मांगल्य आहे आणि आई म्हणजे घराचं अस्तित्व आहे आणि तेच मांगल्य आणि अस्तित्व या कपाळ करंट्या पुत्राकडून पायदळी तुडवण्याचा प्रयत्न होत असेल नाही. याला जगण्याचा अधिकार नाही. पण याला शिक्षा एकच. भर समक्ष लाखो प्रजाजनांच्या समोर याला घ्या. कारण अशा प्रकारचा विचार जर अन्य कोणी करत असेल तर याला होणारी शिक्षा पाहून त्यांच्या पायाखालची माती सुद्धा सरकली पाहिजे. म्हणून सर्वांच्या डोळ्यात एकच शिक्षा कोणती असेल तर एकच. हे अंदाजी याला फासावर लटकवा. हा म्हणतोय घाबरू नको. हा म्हणतोय तुझे विचार ऐकले मला ते उच्चार मला म्हणतोय. काय नाव काय तुझं. नाव काय तुझं. चंद्र चंद्र चंद्र.
सवंगडी माझा सवंगडी लहानपणापासूनचा चंद्र वा खरोखरच नीतिमत्ता राजात काय असावी हे मी तुझ्यात पाहिलं. ज्यावेळी तू न्यायदान करत होतास त्यावेळी तुझ्या मुखातून एक एक उद्गार बाहेर पडत होता आणि खरोखरच एका भावी राजात जे गुण असायला हवेत तेच मला तुझ्यात दिसत होते. चंद्र, घरी कोण कोण असतं तुझ्या? माझ्या घराकडे माझी आई असते. आई, खरोखरच त्या जन्मदात्री मातेने तुझ्यावर केलेले संस्कार यावेळी प्रकट होत आहेत. अरे चंद्रा, ज्यावेळी तू न्यायदान करत होतास त्यावेळी तुझ्या मुखातून आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वाचे शब्द खरोखरच तुझ्या मुखातून शब्द वाजत होते आणि खरोखरच मला अभिमान वाटत होता. कारण चंद्रा, आई म्हणजे कोणी सामान्य नव्हे. आई म्हणजे एक स्त्री आहे आणि ज्यानं आईचं मन जाणलं त्याने स्त्रियांचं मन जिंकलं, त्याने हे सारं जग जिंकलं. आणि चंद्रा, म्हणूनच म्हणतोय तुला राजा व्हायचं आहे. नको नको राजा नको, राजा नको. तुला राजा व्हायचं आहे आणि तुला राजा मी बनवणार. काय? होय, मला सांग रे. अरे ज्या आईचे उद्गार तुझ्या मुखातून बाहेर पडत होते त्या जन्म देणाऱ्या तुझ्या आईची इच्छा ती कोणती आहे ना? माझ्या आईची इच्छा आहे हा? आपला पुत्र चंद्र भावी आयुष्यात एक राजा व्हावा, योग्य पद्धतीने न्यायदान करणारा राजकर्ता व्हावा. हीच माझ्या आणि आईची हीच तुझ्या आईची इच्छा आज माझ्याकडे पूर्ण होणार आहे. मी बनवेन तुला राजा. देव, पण मला काय करावं लागेल? चंद्रा, राजा बनणं याच्यासाठी अथक परिश्रम तुला करावे लागतील आणि त्याहूनही मोठं तुला एक महान असा त्याग करावा लागेल. यावेळी स्वतःच्या मनाची इच्छा पूर्ण होण्यासाठी वाटेल त्या गोष्टीचा त्याग करण्याचा चंद्र तयार आहे. मग ऐक चंद्रा, तुला जर राजा व्हायचं असेल काट्या पिट्याचा मार्गक्रमण तुला करावा लागेल. करेन, नक्की करेन. ऐक, अरे त्याग कुणाचा करायचा आहे तर तुझ्या जन्म देणाऱ्या आईचा त्याग. हा त्याग सहज मुखातील शब्द आले. जर तुला राजा व्हायचं असेल तर तुला आईचा त्याग करावा लागेल. पण ज्या मातेने मला जन्म दिलाय, लहानापासून सांभाळलंय, या वयात आईचा आधार मीच आहे आणि म्हणून मोठ्या आईचा त्याग नाही करू शकत. क्षमा करा मला. अरे आईचा त्याग करायला सांगणं हे सुद्धा अयोग्य आहे. जाणतोय मी. पृथ्वी गरिष्ठती माता, स्वर्गस्था उच्च स्तरा पिता. अरे ज्या आईला आपण पृथ्वीपेक्षाही श्रेष्ठ मानलं गेलं, स्वर्गावनी ज्यांना प्रिय मानलं गेलं ते आपले वडील. पण त्याच आई वडिलांची प्रत्येक मुलाखातर इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपलं ध्येय साधण्यासाठी हे जे मायेचे पास आहेत ते मायेचे पास तुला तोडून माझ्या समवेत यायला पाहिजे. जर असं का असेल तर सुपुत्र त्यालाच म्हटलं जातं जो आई वडिलांच्या इच्छेप्रमाणे वागतो, त्यांच्या मनीच्या इच्छा पूर्ण करतो. मग यावेळी माझ्या मातेची इच्छा पूर्ण होणार असेल तर काही कालावधीसाठी आईचा त्याग मी नक्की करेन. खरोखरच चंद्रा, अरे आज जो तो म्हणते मी पुत्र आहे पुत्र आहे, पण सुपुत्र तोच म्हणू शकतो जो आईच्या बापांच्या ऋणाईतून मुक्त होतो, त्यांचं नाव वर्चस्वी लावतो आणि तोच पुत्र तोच राजा मला तुझ्यात दिसतोय चंद्रा. मग चंद्रा, यावेळी हे सर्व दूर सोडून तुला माझ्या समवेत यायला पाहिजे. मी देईन तुला शिक्षण, मी करेन तुला राजा. मग जर असं का असेल तर या दिनापासून मी आपल्याला गुरु मानतोय. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. याच्या पुढे आपल्या चरणांना वंदन करून सांगतोय, जसं आपण
सांगाल त्याप्रमाणे वागण्याचं वचन मी तुम्हाला देतोय. ठीक आहे चंद्रा. मग तुझी काय इच्छा आहे? याचा राजा बनवताला. हा, माका का आयुष्यभर शिपाई बनवताला. म्हणजे तुलाही राजा माका बनायचा राजा आहे. बनायचा असा. पण त्यासाठी कठोर परिश्रम तुला करावे लागतील. बोलतोय पण लक्षात ठेवा याका राजाचा शिकवशाल आणि माका शिपायाचा तामाका जमाचा ना. ते कोण राजा बनणार, कोण शिपाई बनणार, कोण माझ्या समवेत राहणार ते तुमच्या दोघांच्याही अथक परिश्रमावर ठरणार. पण चंद्रा, अरे मायेची ममता मला ठाऊक आहे म्हणून जा. असाच तू आपल्या आईपर्यंत जा. घडलेल्या वृत्तांत तुझ्या आईला कथन कर. आणि मला नक्कीच वाटतंय तुझी आई माझ्या समवेत पाठवणार आहे. मग चंद्रा चला, वेळ नको आहे. आईचा आशीर्वाद घेऊन चला, लवकरात लवकर तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तत्पर होतोय. शेंडी फिरवता कोण शेंडीवाल्या का कधी शेंडीला आणता समजायला नाही. हा करता काय माहिती होय. माका आता लय कंटाळ येलो आता. नाही म्हणत 5-6 महिने झाले होय. हा करता काय सकाळी भिनभिना गुटवता आणि सांगता नदीर जाऊन आंघोळ करून यावा. आता कसा उन्हाचा कसा चला जाता. पण हो म्हातारो थंडीत पण सांगतलो त्या नदीत जाऊन सकाळी फटफटी न्हावून ये म्हणून. कसा जमताला इतक्या न्हय ह्या म्हशीचा दूध काढू खया, ह्या गाईचा दूध काढू खया. आणि इतक्या करून झाला तरी सांगतलो आता कोण नाही आता शानार झाडू मार. अरे बाबा तुझी ढोरा तुझ्या म्हशी तू दूध खात आणि माका बरोबर सांगत कंटाळलो शाप कंटाळलो. आता काय करतो म्हातारो नाया. आता काय करत असोच जातोय म्हातारो नाया तसो आणि घर गाठतोय समजला. पळून चाललाय. मी पळू गेली कामं पूर्ण झाली. सगळी कामं केलोय सगळी. मग ती रांजणा रिकामी काय समजला. ते तुमचे हो तितके शिष्य ना ते खाताना सकाळी धावा होते. अरे ती कोरडी आहेत. जर पाणीच भरलं नाही तर ते रांजण भरणार कसं. खर देवाच्या मीच भरलेलं आहे. सगळी भांडी भरलेलं आहे. तुला इथून पळून जायचंय. पण
माका नाही पळता. तू पळून चालला होता. नाही मी खयतो मी हयतो घरांका सोडून नाही होतं पण आणत आज काहीतरी 6 महिने होत आले. होय तर 6 महिने आज झाले. तुम्हाला मी शिकवतोय, ज्ञान देतोय. होय तर मग तुला इथं राहायचं की पळून जायचं? रावाचा असाच हा फुकटचा जेव गावता घराकडे नाही गावना तर हरी गावता दह्याचा तुपाचा हा आणि तुमच्या सारखो सज्जन माणूस असताना आमका कशाची भीती नाही. त्याच्यामुळे अजून सामान्य राहते होय. ते आज मी ठरवणार. हा? तू इथं राहायचं की असं कसा हो. आज जे जे कला कौशल्य मी तुम्हाला दिलंय, हा आज 6 महिने शस्त्र वेद असे तुम्हाला शिकवलंय. मग हे घे. हा. यावेळी आज जे जे कला कौशल्य तुला दिलंय आता. त्यावरून ठरणार की तू राजा होणार आहेस, हा. शिपाई होणार आहेस, इथून मार्गस्थ होणार आहेस. त्यांच्यानी शिकवलं ते इतकीच पोटात त्यांच्या डोळ्यात घालणार. समजलं, पाहिलं, बघलास ना तुझे पराक्रमही पाहिलं. होय. म्हणूनच म्हणतोय तू निघ. एक तू एवढ्यात काय 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 केलं तुमचा ढोरांचा शान भरलंय ढोरा राखलंय तितकीच किंमत आमची. आज ज्याला ज्याला मी शिकवतोय, पडवतोय, ज्याला ज्याला मी ज्ञान देतोय, तो त्या योग्यतेचा होईपर्यंतच ठरतोय तो इथं राहणार की जाणार. म्हणूनच म्हणतोय तू निघ. तू ए बघा मारशी बिरशील ते का. अरे काहीतरी काय बोलतोय? ज्या गुरुनं आपल्याला शिकवलं हा. त्यांना असं बोलायचं का? अरे तसं नाही तो स्वभाव माका माहिती आहे. अरे माझा स्वभाव आता बदललाय. होय गुरुदेव काय करतोय. जाशील तिथे यशस्वी आहे. जाताना तरी व्यवस्थित आशीर्वाद देवा. आता काय म्हणतो दह्याचा आणि तुपानी तुपातून गो ह्याकाच घाला गायचा दह्याचा आणि तुपाचा. चंद्रा, आज 6 महिने पूर्ण झाले. आज जे जे मी तुला ज्ञान दिलंय, जे जे शिकवलंय, आज तुझी कसोटी आहे. आणि या कसोटीत जर तू काय झाला तर तुझ्या ध्येयापर्यंत तू पोहोचणार, नाहीतर तुझाही मार्ग तुला यावेळी मोकळा आहे. नाही गुरुदेव, आज जे तुम्ही मला शिकवला आणि त्याची जर कसोटी घेणार असाल तर कसोटी घेण्यासाठी हा तुमचा शिष्य चंद्र तयार आहे. मग यावेळी आपण एकमेकांसमोर जाऊ आहोत. ते गुरु शिष्य म्हणून नव्हे तर या शस्त्रग्रामीत यावेळी आपण एकमेकांसमोर जाऊ आहोत. ते एकमेकांचे वैरी म्हणून उभे राहणार आहोत आणि त्यातच तुझी कसोटी असणार आहे.
स्वरूपानं माझ्या जमिनी झाला. पहा, हा तुझा गुरु दशरूपी बाणांची प्रस्तावना करून तुला आशीर्वाद देतोय. होऊ द्या आशीर्वाद. जे कला कौशल्य मी या शिकू लागले, या शस्त्र युद्धात तू पारंगत आलायस. पण चंद्रा, अरे जर राजा व्हायचं असेल तर राजाला नीती धर्म सगळं ज्ञात असलं पाहिजे. म्हणून यावेळी काही प्रश्न मी तुला करणार आहे आणि त्या प्रश्नांची समर्पक उत्तर तुझ्याकडून मिळतील अशी माझी अपेक्षा आहे. मग तयार आहेस? मी नक्की तयार आहे. शाबास. मग चंद्रा, मला सांग, या विश्वात माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण? माणसाचा सर्वात मोठा शत्रू अहंकार. शाबास. मग स्त्रीची लज्जा कशात आहे? स्त्रीचं भूषण म्हणजे तिची लज्जा. शाबास. अरे प्रश्न देखील तुला उलट विचारला तरी उत्तर तू समर्पक दिलं आहेस. खरोखरच तू पारंगत आहेस. सुखाचे मूळ? सुखाचे मूळ धर्म. धर्माचे मूळ? धर्माचे मूळ अर्थ. अर्थाचे मूळ? अर्थाचे मूळ राज्य. राज्याचे मूळ? राज्याचे मूळ इंद्रिय जळ. इंद्रिय जळाचे मूळ? इंद्रिय जळाचे मूळ विनय. विनय? विनयाचे मूळ? विनयाचे मूळ गुरुदेव कशात असेल तर वृद्धांची सेवा होय. शाबास चंद्रा. मग आता अंतिम आणि महत्वाचा प्रश्न मी तुला करतोय. हा? मला सांग, राजाचं हित कशात आहे? राजाचं हित जो राजकर्ता प्रजेच्या सुखात समाविष्ट होतो, अर्थात प्रजेचं हित तेच राजाचं शाबास हित. चंद्रा, शाबास. दिलेल्या प्रसंगी तू आज उत्तर झालाय आणि खरोखरच आज तू पूर्ण झालाय. गुरुदेव, ज्ञान आणि कला कौशल्य तू आज पूर्ण झालाय चंद्रा. गुरुदेव, जे आपण ज्ञान देण्यासाठी तत्पर झालात, पण तेच ज्ञान मी योग्य पद्धतीने ग्रहण केल्यामुळे आज मला यशप्राप्ती झाली. पण शास्त्र असं सांगतोय, ज्या गुरुदेवतेने विद्या दिली त्याला गुरुदक्षिणा देणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला ती गुरुदक्षिणा देऊ इच्छितो. मग मलाही हवी आहे गुरुदक्षिणा, पण मी मागेल ती गुरुदक्षिणा नक्कीच देईन मी तुम्हाला. मग यावेळी तुझा गुरु तुला सांगतोय, जी गुरुदक्षिणा मला घ्यायची आहे ना, ती इथे न सांगता योग्य वेळ येतात मी तुला नेऊन तिथे माझी गुरुदक्षिणा काय हे तुला कथन करणार आहे. मग चल लवकरात लवकर माझ्या अजून त्याची शोध मोहीम चालू आहे. अद्याप तो सापडत नाही आहे. यासाठी पर्वतेश्वर आणि सिद्धेश्वर या दोघांनाही त्याच्या मार्गावर पाठवलंय, पण या दोघांचाही काही धावपट्टा नाही. माझी पावलं बाहेर पडली, पण पदरी पडल्या ती फक्त आणि फक्त निराशा. राजे सांगा. तुमच्या विनंतीस मान देऊन राज्यात नव्हे तर राज्याच्या संपूर्ण बाहेर सगळीकडे चौकशी केली, पण नाही सापडला तो आर्य चाणक्य. पर्वतेश्वर, नाही हा शब्द राजा धनानंदाच्या शब्दकोशात नाही. आणि तुम्ही एक सामान्य योद्धे नव्हे, तुम्ही एक महान योद्धे आहात आणि तुमच्या मुखात शब्द
शब्द शोभा देत नाही, पण अजूनही आशेची किरण माझ्या मनात जिवंत आहे. सिद्धेश्वर याचं वाक्य आहे. सिद्धेश्वर, आपलीच वाट पाहत होतो. राजे, माझ्या देहाचं निरीक्षण करा. क्षमा असावी. आपण ज्या आशेने माझ्याकडे पाहत होतात त्या आशेचा भंग झालाय. म्हणजे तुमच्याही पदरी निराशा पडली आहे वाटतं. निश्चितच प्रत्येक ठिकाणी आर्य चाणक्याचा शोध घेतला. या विश्वात पुरीकडे त्याचा शोध घेतला, पण आर्य चाणक्य कुठेही सापडला नाही. सिद्धेश्वर आणि पर्वतेश्वर, एक गोष्ट मला समजत नाहीये. प्रथम तो इथे आलेला, महालातून गेला. निश्चितच मग महालात कोणी त्याला गिरंकृत केलं की काय या वेशीवर काय तो अदृश्य झाला? राजे, मला तरी असं वाटतंय तो आपल्या भीतीने आपल्या समोर कधीही येणार नाही. राजे, मला तर असं वाटतंय तो आपल्या भीतीने कुठेतरी लपून बसला असेल. निश्चितच लपून बसला असेल. तो आपल्या समोर कधीही येणार नाही. केलेली प्रतिज्ञा आठवते तुला? तुझीच वाट पाहत होतो. मग यावेळी मी जी प्रतिज्ञा केली आहे, मी काही न करता ती प्रतिज्ञा मी पूर्ण करणार आहे. अशी कोणती प्रतिज्ञा? हा पहा, हा माझा शिष्य नाव काय तुझं? चंद्र. चंद्रा, तुझं आणि माझं काही वय नाही, आणि या ब्राह्मणाच्या नादाला लागून तू इथपर्यंत आला असशील. समुच्चाराच्या भाषेत सांगतोय, आल्या पावली निघून जा. स्वतःच्या पंचप्राणाचा विचार जर केला असता तर तुमच्या या न्याय सभेत हे वाई आलो नसतो. ज्या गुरुदेवतेने मला ज्ञान संपादन करून आहे त्या ज्ञानावर माझा पूर्ण विश्वास आहे, आणि म्हणूनच यावेळी तुम्हीच काय, तुमच्या सारखे अनेक जरी आले त्यांना एका वेळी धूळ चालण्याचं सामर्थ्य यावेळी माझ्यात आहे. चंद्रा, जो तुझ्या समोर व्यक्ती आहे ते कोणी सामान्य नव्हे. राजा धनानंद माझं नाव आहे, ज्याला काळाचे काळ हादरले जातात. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याशी युद्ध करण्या अगोदर ह्या तुझ्या 2 पायड्या आहेत. प्रथम या 2 पायड्या तुला ओलांडाव्या लागतील, नंतरच माझ्याशी संवाद कर. त्याला स्वतःच्या मनगटावर विश्वास आहे, त्याला समोरच्याच्या गुणाची भीती वाटत नाही, आणि नियती सुद्धा अशा सामर्थ्याला जिंकण्याची संधी देत नाही. गुरुदेव, मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. यशस्वी हो. पहिली पाहिली आपली ओळख पर्वतेश्वर म्हणतात. मग मला सांगा, तुमच्या या न्याय सभेत माझ्या गुरुदेवतेकडून कोणता अपराध झाला होता? एकच, राजनियमाचा भंग तुझ्या गुरुदेवाकडे घडला गेला. त्याच प्रकारची कृती तुझ्या गुरुदेवतेच्या बाबतीत आम्ही घडवली. मग मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या या राज्यात, तुमच्या या न्याय सभेत ब्राह्मणांना मान सन्मान आहे की नाही? अर्थात ब्राह्मण आम्हाला वंदनीय आहे, पण तुझ्या गुरुदेवतेला केलं ते काय? कोणालाही न विचारता, कोणालाही न जुमानता एका महान विद्वान पंडिताच्या आसनावर जाऊन तुझी गुरुमावली बसली. ज्यावेळी माझी गुरुमावली इथं आली, त्या प्रवेशद्वारापासून इथपर्यंत येत असताना पदोपदीचे द्वारपाल आहेत, त्यांच्या सभेत मी सर्वजण झोपी गेला होता का? प्रवेशद्वारावरील द्वारपाल झोपी गेले नव्हते, तर प्रत्येकाची चौकशी केली. त्याचप्रमाणे तुझ्या गुरुदेवतेची चौकशी त्यांनी केली होती, पण तुझ्या गुरुदेवतेला केलं ते काय? कोणालाही न विचारता या आसनावर थेट जाऊन बसले. ज्यावेळी माझी गुरुदेवता इथं आली, त्यांची विचारपूस करून त्यांचा योग्य मान सन्मान करणं ही जबाबदारी तुमची होती, आणि तेच कर्तव्य कुठेतरी पाडता तुडवण्याचा प्रयत्न तुमच्याकडून झाला आहे. तू म्हणतोय जर का तुझ्या गुरुदेवतेला बोलण्याची संधी दिली असती तर हा तुझ्या गुरुदेवतेच्या बाबतीत प्रसंग केव्हाही घडला नसता. माझ्या गुरुदेवतेने संधी दिली नाही, आणि मी सुद्धा देणार नाही, कारण माझ्या गुरुबद्दल माझ्या मनात स्थान आहे. तुझ्यासारखे या पाटलीपुत्र सम्राटाचे तळवे चाटणारी जात माझी नाही. ते केलं त्यावेळी योग्य ते केलं. अरे यावेळी तुला नामर्द करेन, आणि त्याच वेळी चंद्र म्हणून नाव सांगेन. अरे हो चंद्रा, ज्या गुरुच्या आसपाठी तू घडतोय मलाही पाहिजे आहे. आमचा राजांपर्यंत कसा बघतोय?
वेळी हातातून शस्त्र खाली पडले अर्थात एका क्षत्रियाला हातात काकणं भरण्यासारखी अवस्था मी तुझी केली आहे. आता मी तुझ्या समोर आहे म्हणजे तुला ध्यानात ठेव. म्हणजे ही दुसरी पायरी. निश्चितच. अरे तुझ्या धनाला पायरीचा क्रमच लावता येत नाही. कारण पहिली पायरी म्हणून तू आला पाहिजे होता. तो याच्यापेक्षा जरा दष्टपुष्ट आहेस. पण त्याचा तर चेंदामेंदा केलाय. तीच अवस्था तुझी केल्याशिवाय मी राहणार नाही. अरे आमच्या राजांचा शिष्टाचारच असा आहे. पहिली पायरी पुढे का पाठवली माहिती आहे का? तुझ्या अंगी कितपत पराक्रम आहे हे आमच्या राजांना पाहायचं होतं, म्हणून आमची पहिली पायरी पुढे गेली. तुला एक तुझ्या जीवनात संधी देतोय. ती कोणती असेल? एक तर शरण, नाहीतर मरण. अरे वा. देवतेला शरण घे, नाहीतर माझ्या समोर मरणाला तयार हो. मला संधी देतोय. एक तर तुझ्या गुरुदेवतेला शरण जाऊ. अरे तुझी गुरुदेवता कोणी देवता नाही जी मी त्याला शरण जाईन. आणि मरणाची भीती मला लावून टाकू नकोस. ज्या गुरुदेवतेचा तुला आशीर्वाद आहे ना, तसं माझ्याही गुरुदेवतेचा मला आशीर्वाद आहे. अरे ज्या वेळी माझी गुरुदेवता आली त्यावेळी झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच मी इथवर आलो आहे. तो अपमान केला कारण तुझ्या गुरुदेवतेचं वागणं, राज शिष्टाचार त्यांना ज्ञात नाही म्हणून त्यांच्याशी असं वागणं झालं. अरे एवढा बोलत चाललायस, जी मान वर करून बोलण्याचा प्रयत्न करतोयस, हीच मान माझ्या गुरुदेवाच्या नाकावर तुझे फासायला नाव लागली. तर नावाचा चंद्र नाही म्हणजे तू आता ऐकणार नाही. तर यावेळी मला शस्त्र घ्यावे लागेल. घेतला तरी हात मोकळे नाही. मी शस्त्र घेईन. मग ये रे आता. हे जीवन टाकेल. जीवनाची गाडी चालली. वैरी असूनही धन्यवाद देतो आहे, कारण तुझ्या अंगी असलेले पराक्रम एक सांगतोय तुला. कारण तो वेळ वेगळा होता आणि आता जे घडतं आहे ते वेगळं आहे. मी तर असं म्हणेन, ज्याला ब्राह्मणाचं मान सन्मान कळतो तोच खरा राजा. या राजगादीवर बसण्यास तू पात्र नव्हेस. चंद्रा, हे कोणाला सांगतो आहे? तुला सांगतोय मी. एक राजकर्ता आहे. ब्राह्मणाचा आदरातिथ्य करणं एका राजकर्त्याचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य सदैव करत आलेलो आहे. मग मला सांग, ज्या दिवशी माझी गुरुदेवता इथं आली, तुमच्या न्याय सिंहासनावर बसली असेल, पण त्याच वेळी त्यांच्या हाताला घालून खाली खेचण्याचा प्रयत्न तुमच्याकडे झाला अर्थात त्या दिनापासून तुम्ही माझे वैरी झालात. कारण त्यांच्यानी केला तो राजद्रोह होता हे लक्षात ठेव. एक राजकर्ता आहे आणि ज्याने राजद्रोह केला त्याला शिक्षा देणं हे या राजकर्त्याचं कर्तव्य. ज्याने मला ज्ञान संपादन करून दिलंय आणि त्यांचा झालेला तो धडधडीत अपमान केव्हाही मी सहन करणार नाही. आणि त्याच तुझ्या अपराधाचा बदला घेण्यासाठी आणि तुझ्या मनी असलेली मनीषा जोपर्यंत तुझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत कधीच पूर्ण करू. हा तुझा आत्मविश्वास माझी मोल केल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्या सर्वांचे देहाचे तुकडे तुकडे करीन, रक्ताच्या थारोळे केल्या जातील आणि प्रसंगी त्या तुमच्या प्रेताची पायघडी करून त्यावरून चालून जाण्याचं सामर्थ्य यावेळी माझ्याकडे आहे. आणि यावेळी हा तुझा 4 दिवसाचा चित्रपट संपवून तुला परलोकात पाठवण्यासाठी हा राजा घराण्यात
आले त्याला मरण नाही, त्यांना अभय द्यावं. रामचंद्रा, दयानंद, अरे पराक्रमाच्या वल्गना करत होतास आणि आज माझ्या चरणाशी नतमस्तक झालास. धनानंद, आज तुझ्या जीविताचं रक्षण व्हावं असं जर तुला वाटत असेल तर माझी एक अट आहे. अशी कोणती अट? आणि ती अट तुम्हा तिघांच्या जीविताचं रक्षण व्हावं असं वाटत असेल तर पहा, या राजसिंहासनावर या माझ्या शिष्य चंद्राला तुम्ही बसवलं पाहिजे. या पाटली पुत्राचा राजकर्ता हा चंद्र झाला पाहिजे. चाणक्य, ज्या अर्थी मी चंद्रासोबत हरलोय त्या अर्थी हे राजसिंहासन चंद्राचंच आहे आणि या पुढचा राजकर्ता हा चंद्रच होणार आहे. एवढं बोलून तू थांबतोयस याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्या अर्थी चंद्राला मी राजकर्ता म्हणून घोषित करतो आहे त्या अर्थी मला फक्त 3 दिवसांची अवधी पाहिजे. 3 दिवसांचा वेळ का आणि कशासाठी सांगतो. राजकर्ता म्हणून या पदावर तो बसणार आहे. बस, या अखंड प्रजाजनांना हे समजलं पाहिजे. यासाठी त्याला मी राजा का बनवतोय, या महालामध्ये काय काय घडलं, पुढे राजकर्ता म्हणून त्यांना समजवायला पाहिजे ना सगळं. यासाठी म्हणजे 3 यासाठी 3 दिवसाचा अवधी पाहिजे. मग दिला 3 दिवसाचा अवधी तुला दिला, कारण माझा चंद्र आज राजकर्ता होणार आहे. तो याही पाटली पुत्र सिंहासनाचा. मग आचार्य, या राज सिंहासनावर आपण विराजमान व्हावं ही आमची इच्छा आहे. चंद्र, आपण या राज सिंहासनावर विराजमान व्हावं. याचंही कारण काय? कारण वेळ न दवडता तू ही तुझ्या प्रजाजनांना जाऊन सांगू शकतोस. मग विलंब का करतोय? विलंब करत नाहीये. मग सांगतो, तुम्ही विराजमान तरी व्हा. सांगतो, सगळं सांगतो तुम्हाला. या त्याअर्थी तुम्ही मला क्षमा केला, आम्हाला तुमचा आशीर्वाद मिळाला. दिला आशीर्वाद, आम्हाला तुम्ही माफ केला. सांगतोय एकच, या महालामध्ये माझ्या कन्या यायचा वेळ झालेला आणि त्यांचाही तुम्हाला म्हणजे तुझ्या कन्या जेव्हा आशीर्वाद मिळायला पाहिजे हीच माझी इच्छा आहे. आशीर्वाद मिळायला पाहिजे. येऊ दे, त्या येईपर्यंत आम्ही त्याची मार्ग प्रतीक्षा करू. कारण चाणक्य अशी आमच्या देहाला सांगतात. आशीर्वाद त्यांचाही घ्या. नमस्कार बाबा. सांग. पण हे महान पंडित आहेत हे समजलं, पण आपल्या समोर हे तरुण व्यक्ती दिसत आहेत. सांगतो, यांचं नाव चंद्र आहे आणि हे यांचे पट्ट शिष्य आहे. दुसरं सांगतो, या राजकर्ता म्हणजे या राज्याचे होणारे भावी राजकर्ते आहेत ते. काय? या राज्याचे भावी राजकर्ते? बाबा, हे कसं काय शक्य आहे? कारण ज्या वेळी आमचं युद्ध झालं
त्या युद्धामध्ये आम्ही पराजित झालो. परंपरेमुळे जो कोण पराजित होतोय त्याला राज्य द्यावं लागतं. हे परंपरेनुसार चालत आलेलं आहे. म्हणूनच या पुढचा भावी राजकर्ता म्हणून आम्ही चंद्राला घोषित केलेला आहे की राज्यच त्यांना दिलेलं आहे. कसं शक्य आहे बाबा? आपण तर महापराक्रमी राजकर्ते आहात, पाटलीपुत्राचे राजकर्ते आहात आणि यापुढे हे चंद्र आपल्या राज्याचे राजकर्ते होणार. मलाही असंच वाटत होतं. हा. मी महान पराक्रमी आहे, हो. पण तो माझा भ्रम होता. कारण चंद्रा पुढे मी टिकू शकलो नाही. म्हणजे आता आम्हाला त्यांचाही आशीर्वाद घ्यावा लागेल. आशीर्वाद घ्यावा लागेल. जसं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग मस्त माहिती आहे. ठीक आहे, मग त्यांचाही आशीर्वाद आम्ही घेतोय. घ्या, दोघांनी आशीर्वाद घ्या. माझाही नमस्कार. बाबा, तुमचा आशीर्वाद तर मिळेल, पण 2 शब्द बोलावेसे वाटले. तुम्ही गायन ऐकला, जसं कसं काय वाटलं तुम्हाला? आहेत. तू जरी वाईट असला तरी तुझ्या दोन्ही कन्यांवर संस्कार चांगले. आल्या आल्या आम्हा ज्येष्ठांची चरण सेवा त्यांनी केली. जसं गायन ऐकलं तशी आमची नयनतारा ही नृत्यामध्ये एवढी पारंगत आहे विचारू नका. पण नृत्य सादर करावं अशी आमची मनोमनी इच्छा आहे. आशीर्वाद असावा. आहे आशीर्वाद. कशी राहते Thank you.
समय आमच्या सदनी या. मला असं वाटतंय की आपण विश्रामगृहात जाऊन विश्राम करावा. पर्वतेश्वर यांना विश्रामगृहात घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे. चला म्हणतोय. पर्वतेश्वर गेला. राजे, माझ्या मनी एक प्रश्न निर्माण होतोय. त्या प्रश्नाचं आधी उत्तर द्या. सांग, विचार. आतापर्यंत कधी हार न मानणारे राजे तुम्ही एवढ्या अल्पावधीतच हार का पत्करली? राजकारण म्हणजे यातही राजकारण. राजकारण आहे, लक्षात ठेव. हा. तुला वाटलं असेल मी मागे आलो. ज्यावेळी वाट 4 पावलं मागे येतो हा. तेव्हा एक मोठी शिकार करायची असते. राजे, तुम्ही म्हणताय ते सारं काही पटतंय, पण राजे, या दरबारात तुम्ही तुमच्या मुलीचं नृत्य पाहिलं. तुमच्या मुलींनी सुंदर असं गायन देखील केलं. पण राजे, या दरबारात काहीतरी आगळं आणि वेगळं घडलंय. असं काय घडलं? तुम्ही ते पाहिलं नसेल. राजे, मला सांगा हो, एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला खुणवते. मध्यरात्रीच्या समयी माझ्या मालिया, असं कोणी सांगितलं? त्याचा अर्थ काय हो? अजून कोण सांगणार? तुमची मुलगी नयनतारा कोणाबद्दल बोलताय विचार करा. अर्थातच माहिती आहे. आणि जर हे का खोटा असेल, आतापर्यंत या राज्यासाठी झटलोय आणि आतापर्यंत कधी खोटा न बोललेला मी आहे. त्यामुळे माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. ठीक आहे, यावेळी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवतोय. असाच महालापर्यंत जातो नयनतारेच्या. मग तेव्हा या माझ्या महालापर्यंत प्रचार करता. आश्चर्य वाटलं असेल, त्वरित बोलवलं. नक्कीच. असं कोणतं कारण बाबा? त्वरित मला येथे तुमच्या महालापाशी बोलवला. ज्यावेळी नृत्य झालं हा. त्यावेळी त्या चंद्राला मध्यरात्रीच्या वेळी तू महालात ये असं तू सांगितलं? नाही बाबा. खरं सांग. बाबा, मी असं सांगितलं बाबा. बस. मग काय करावं त्यासाठी? येऊ दे, त्याला तुझ्या महालात येऊ दे. मला एक सांग, या पाटलीपुत्र राज्याचा मी राजकर्ता म्हणून वागत होतो. नक्कीच. हा तुझा बाप. जर या तुझ्या बापाने दुसऱ्याचे पाय चाटावे असं तुला वाटत असेल? नाही बाबा, अर्थातच मला असं कदापि वाटणार नाही. मग आता मी सांगतो काय? ते ऐकायला पाहिजे तुला. अशी कोणती गोष्ट बाबा? सुरुवात तू केली आहे हा. आणि संपवायचंही तुलाच आहे, लक्षात ठेव. असं काय करायचंय बाबा? चंद्राला तू महालात बोलवलंय. हो. चंद्र येणार आहे. हा. आणि चंद्राला आपली ठीक घ्यायचं आणि करकरून त्याचा चावा घ्यायचा. तो येणार आपल्या 2 पावलांनी तुझ्या महालात. जाताना थेट स्वर्गात जायला पाहिजे तो. पण त्याला मृत्युमुखी मी पाडणार? हो. बाबा, तुमच्यासारखे महान पुरुष, पराक्रमी तुमचे सेनापती यांनाही ते जमलं नाही आणि ते माझ्यावरती ते तुला जमणार. असं कसं शक्य आहे बाबा? कारण तू कोणी सामान्य नव्हे. सामान्य नव्हे हो, म्हणजे? तू एक विषकन्या आहेस, लक्षात ठेव. कारण तू माझी मुलगी नव्हे. आज मी तुला खरं सांगतो, एका काळ रात्री मी अरण्यामध्ये गेलेलो शिकार साध्य करण्यासाठी. एक लहान बालिकेचा मधुर आवाज मला तिथे यायला लागला. काय बाबा? तिथे पाहता क्षणी ती लहान बालिका अन्य कोणी नसून तू होतीस तिथे. म्हणजे बाबा मी तुमची सख्खी कन्या नव्हे? नाही बाबा. आणि त्याच वेळी
तिथून उचललं, आमच्या महालापर्यंत घेऊन आलो. कोणत्या कारणासाठी उचललात बाबा मला तिथून? राजकारण या पुढे कधी नाही कधी तुझा राजकारणात वापर करता येईल यासाठी मी तुला तिथून आणलं. लहानाचं मोठं केलं. एखादं लहान मूल असतं त्याला आई बाप दूध पाजतात. मी दूध न पाजता ते तुला विष पाजताय. लक्षात ठेव. म्हणूनच तुला सांगितलं जे आम्ही करू शकत नाही ते तू करू शकते. लक्षात ठेव. चंद्र ज्यावेळी तुझ्या महालात येणार. बाबा याचा अर्थ मी एक विषकन्या आहे बाबा. हो तू एक विषकन्या. दूध न पाजता मला तुम्ही तीळ असं विष पाजलंय लहानपणापासून आणि आज या राजकारणात माझा वापर करून घेणार आहात बाबा. करून घेणार नाही करणार आहे आता. पण बाबा माझ्या मनाला हे पटत नाही. मी चंद्राला चावा नाही घेऊ शकत. त्याचा मृत्यू मुखी त्याला नाही पाडू शकत बाबा. मला तुझ्यापेक्षा ही राजकारणी महत्वाची आहे. हे सर्व तुला करायला पाहिजे. करायलाच पाहिजे. लक्षात ठेव. इथे न थांबता मी तुझ्या मला हिच्यावर माझा विश्वास नाही. काय करेल आणि काय नाही हे आम्हालाही ज्ञात नाही. लक्ष ठेवायला पाहिजे. बजावून सांगितलेलं आहे की आज ज्यावेळेस तुम्हाला चंद्र दिसेल ना, हो माझा चंद्र आणि मी त्याची चांदणी, माझा चंद्र जेव्हा तुम्हाला दिसेल ना तेव्हा त्याला त्या नयन तारेच्या महाली न पाठवता पाठवायचा आहे तो या यशोधरेच्या महाली. आणि हे होणारच आहे हे मात्र नक्कीच. कारण या यशोधरेनं एकदा आखलेला डाव कधीही वाह्यात गेला नाही याची मला पूर्ण कल्पना आहे आणि या पुढेही कधी जाणार नाही याचा आत्मविश्वास आणि बाबांनी दिलेल्या राजकारणातील धड्यांचा विश्वास यावरून मी सांगू इच्छिते. पण वाट पाहते ती एक निश्चितेने माझ्या चंद्राची. तो येणार आहे हे मात्र नक्की, परंतु कसा येणार आहे आणि कोणत्या शब्दाने त्याला माझ्या मनातील गुपित सांगू हे माझं मला कळत नाहीये. पण येणार आहे मात्र नक्की आणि मी त्या सांगणार आहे मात्र नक्की. खरं
करत मनाला खूप आनंद झाला. मी हर्षरहित आहे. कसं कळेना सांग कुणाला, कसं कळेना सांग कुणाला. आनंद किती जाहला आनंद किती जाहला. आनंद किती जाहला. आनंद किती जाहला. ठरल्याप्रमाणे योग्य सदनी आलोय, पण सदनाचं पाहिलं असेल तर कोणीच दिसत नाहीये. कुणाचा तरी आवाज येतो आहे हे मात्र नक्की. हीच माझा चंद्र आला असणार. पाहूया. अरे वा, आला. म्हणजे मी चुकीच्या सदनात आलो. येतो मी. नाही नाही हो. जरा थांबा तरी. या बसा. आदरतिथ्याचा स्वीकार करा. खरंच. मला खूप आवडेल. मला इथं यायचं नव्हतं. मी चुकून इथं आलोय. मला जायला पाहिजे. चुकून नाही. मी बोलवलं आहे. मी बोलवलं आहे म्हणून तुम्ही आलात. कशासाठी? अहो, हे सर्व मी घडविलेलं आहे. त्यावेळी माझ्या सर्व दास दासींना सांगून ठेवलं होतं की ज्या वेळेस तुम्ही कुठेही असू दे दिसाल तेव्हा माझाच महाल तुम्हाला प्रथम दाखवायचा आहे. आणि त्याच दिशेने तुम्ही आलात. पण हा म्हणजे माझ्यासाठी आला आहात. पण हे हा मात्र अभ्यास नक्की. तुला कशासाठी करतेस तू? म्हणजे अजून तुम्हाला काही कळलं नाही. नाही. समजलं सुद्धा नाही. नाही. अहो, कसे वेडे आहात तुम्ही. काय आता कसं काय बोलू हे. काय सांगायचं असेल ना लवकर सांग. मला गेलं पाहिजे. थांबा थांबा. सांगितले. एक सांगू, तुम्हाला राग तर येणार नाही. राग येण्यासारखं असेल ना तर मुळीच सांगू नको. कारण मला राग ना जरा जास्तच येतो. राग येऊ द्यायचा दुःख येऊ दे. सांगणं हे माझं कर्तव्य आहे. कारण आज माझ्या मनातील गुपित यांना सांगितलंच पाहिजे. तुम्हाला राज दरबारातील ती आपली गोष्ट आठवते आहे का? कोणती? काय म्हणायचं याला काहीच कळेना. अहो, ते इशारे
माझी नजर तुमच्या नजरेला होती आणि तुमची नजर माझ्यासाठी होती. त्यावेळेस काय बोलते निशाणा अहो कोणावर विषयाला बोलते कळला शांत बस. कारण हे तुझं एकतर्फी प्रेम आहे. तुला प्रेमाचा अर्थच तुला मुळी कळलेला नाही. आणि तुला सांगतोय माझं प्रेम तुझ्यावर नाहीच नाही. माझं प्रेम त्या नयनतारेवर आहे. एकतर्फी प्रेम म्हणत आहे. माझं प्रेम आहे तुमच्यावरती चंद्र आणि तुम्ही म्हणताय एकतर्फी प्रेम. होय तुझं एकतर्फी प्रेम आहे. पण असं काय वाईट आहे हो माझ्यामध्ये? या संपूर्ण पाटलीपुत्र साम्राज्याची युवराज्ञी आहे मी. प्रेम एक सुंदर कल्पना आहे. विधाताला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे. प्रेमाला रंग नाही, प्रेमाला रूप नाही, प्रेमाला वयाचं बंधन नाही. या विश्वात प्रेम कोणालाही होऊ शकतं, पण ते प्रेम वासनारूपी नसावं. असं का म्हणत असेल? म्हणजे माझं प्रेम तुम्हाला वासनारूपी वाटत आहे? माणसाच्या बोलण्यावरून त्याची बुद्धिमत्ता समजते, तर माणसाच्या स्पर्शावरून त्याच्यातील दडलेले भाव समजतायत. आठवलं त्या दिवशी या न्याय दरबारात नको नको ते चाळे करण्याचा प्रयत्न तू करत होती. आठवलं का तुम्हाला हे? तुझा स्पर्श, तुझं हे प्रेम पापी वृत्तीच आहे, वासना रूपाने भरलेलं आहे. आणि या प्रेमाचा स्वीकार मी नाही करू शकत. असं का करताय तुम्ही? माझ्या प्रेमाचा स्वीकार करा ना हो. मला तुम्ही आवडताय. ऐक, शेवटचं तुला सांगतोय, हे वासनारूपी प्रेमाचा स्वीकार नाही करू शकत. नाही तुझ्याशी प्रेम करू शकत, नाही तुझ्याशी लग्न करू शकत. अखिल स्त्री जातीला लागलेला तू कलंक आहेस. आणि म्हणूनच तुझ्या प्रेमाचा स्वीकार नाही करू शकत. आणि म्हणूनच तुझ्या प्रेमाचा त्यावेळी मी स्वीकार करतोय. चंद्राने माझ्या प्रेमाचा धिक्कार करून माझ्या महालामधून निघून गेला. पण लग्न करेल तर चंद्राशी, आणि माझं लग्न कसं चंद्राशी करायचं आहे हे माझं मला माहिती आहे. आणि तुझ्याकडे मी प्रेम कसं करून घ्यायचं आहे हे माझं मला माहिती आहे. आणि ज्या वेळेस तुझ्यासोबत लग्न करेल त्या वेळेसच नाव सांगेल यशोधरा.
त्यासाठी हे जहाल विष मी तुझ्या ओठाला लावतो. चंद्र येणार जवळ घेणार आणि तुझ्या सुंदर ओठाचं चुंबन घेणार. त्यावेळी तो चुंबन घेणार, त्यावेळी तो स्वर्गात जाणार. मध्यरात्रीच्या समयी माझ्या मालिया, तुला काय वाटलं कोणीही ऐकलं नाही? अगं पण या सिद्धेश्वराने ऐकलंय तुला बोलणं. म्हणूनच यावेळी तुझ्या या माली मी आलोय. तुला माहिती नसेल, तू जशी मोठी होत होतीस ना, तशी माझं प्रेम तुझ्याबद्दल बदलू लागलं. पण जर का मी आज माझं प्रेम तुझ्या समोर व्यक्त केलं नाही ना, तर नयनतारा माझ्या हातून जाईल. यासाठी मी तिच्या माली आलोय. मग विलंब नको. अगं हे नयनतारे, अगं हे नयनतारे. काय ग? अगं बोल माझ्याशी, माझ्या समोर प्रेमाने बोल. काय तुझ्या गुलाबी ओठांचा चुंबन मी घ्यावं, मला जवळ घे. वा वा वा, म्हणतात ते काही खोटं नाही. देवाकडे मागावा एक डोळा, पण देव देतो दोन डोळे. वा वा वा. मग यावी तुझी तर अशी इच्छा असेल, माझी पण अशीच इच्छा आहे. मदिरेच्या आणि धुंदीना धुंदा होऊया. आणि असंच वाटत असेल, धुंदी तराहू मस्ती तगाऊ, धुंदी तराहू मस्ती तगाऊ, सेवी तगाऊ अशी मी धनाची आहे. अंगाची लाई लाई होते. पण मी तुझ्यावर खरं प्रेम केलंय. तू माझी आहे, दुसऱ्याची कोणाची येऊ देणार नाही तुला. म्हणून तसंच करणार आहे. चंद्रा, कोण रे चंद्रा? लवकर ये, लवकर ये म्हणतोय. काय झालं तुझं? चंद्रा, या नयनतारेने पदवीला काय तू ते राजदरबारी ऐकलंस ना? मध्यरात्रीच्या समयी माझ्या मालिया, हा ते मी सुद्धा ऐकलं. या नयनतारेने मला सुद्धा सांगितलं, मध्यरात्रीच्या समयी माझ्या मालिया. पण घडलं ते काय? हिने आपल्या गुलाबी ओठांच्या समवेत माझ्या सर्वांगात वीज सोडिलं. मी मरणार आहे, पण तू हिच्या जाळ्यात अडकू नकोस. चंद्रा, चंद्रा.
दोष हिचा नव्हे, दोष तुझा आहे. आज राजकारण करून प्रत्येक प्रजाजनांना फसवण्याचं कर्तव्य तू केलंस. अर्थात खाण तशी माती आणि बाप तशी लेख. समजलं म्हणून बरं झालं. मग यावेळी हा राजकर्ता तुझा शेवट करणार आहे, लक्षात ठेव. अरे तुम्ही लोकांना फसवण्यापूर्वीच तुमचा समूळ नाश करेल. त्याच वेळी चंद्रमोर स्वतःचं नाव नक्की सांगेल. सावधान चंद्र! समजलं राजकारण कशाला म्हणतात? राजकारण कशाला म्हणतात? याला राजकारण म्हणतात. जे मी तुझ्या समोर तुला राजगादी पाहिजे होती आणि ती राजगादी मला सोडायची नव्हती. त्यासाठी हे राजकारण आहे. माझं घडलेलं कर्तव्य, जे माझ्या मनी इच्छा होती सगळी परिपूर्ण. आता मला तुझी गरज नाहीये. तू इथेच म्हण, गरज नाही मला तुझी. एक सारखा मी चंद्राचा शोध घेतोय आणि यावेळी तुझं आगमन ठेवतोय. आपण ज्या प्रश्नाचं उत्तर शोधताय ना, त्या प्रश्नाचं उत्तर या यशोधरीकडे आहे. म्हणजे चंद्र कुठे आहे हे ठाऊक आहे तुला? बरोबर. चंद्र कुठे आहे, कसा आहे हे मला ठाऊक आहे. मग यशोधरे, वेळ न लावता सांग, माझा चंद्र. तुम्हाला जर चंद्रापर्यंत जायचंच असेल ना, तर या ही यशोधरेची एक अट आहे. आज एक स्त्री इच्छा आहे, ती अट व्यक्त करते. पण काही असू दे, माझा चंद्र यावेळी मिळणं मला गरजेचं आहे. म्हणूनच सांग यशोधरे, चंद्र ज्यावेळी मिळेल त्यावेळी मी अट पूर्ण करेन. पण सांग आर्य, तुम्हाच मला वचन द्यावं लागेल की ज्या वेळेस मी तुम्हाला चंद्रापर्यंत घेऊन जाईल त्यावेळेस तुम्हाला माझा आणि चंद्राचा विवाह करून द्या. अगं, चंद्राचा गुरु आहे मी, बाप नव्हे. मुलाचं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं
कर्तव्य फक्त बाप करू शकतो, गुरु नाही. पण तुझ्या इच्छेखातर तू केलेला प्रश्न ज्यावेळी माझ्या समोर चंद्र येईल ना त्यावेळी मी त्याला कथन करेन आणि तेव्हा पाहू त्याची जर संमती असेल तरच हे होऊ शकतं. ठीक आहे आर्य, मग चला विलंब न करता लवकरात लवकर माझ्या भावनाला ज्याची त्याला त्याच्यापासून दूर राहा. पण हा चंद्र चुकला आणि त्यात तिथेच पाय घसरला. कोण जाणे पूर्वजन्मी माझ्याकडून कोणते पाप घडले असेल. देव मला क्षमा करा. अरे भाग्य रुष्टे गुरुस्त्राता गुरु रस्ते न कष्टनः गुरुस्त्राता गुरुस्त्राता गुरु ही रक्षिता. देव चंद्रा, अरे भाग्य रुसलं, देव जरी रुसला तरी गुरु तुझं रक्षण करण्यासाठी आहे. पण गुरुच रुसला तर शिष्याचं काय होणार. पण एक लक्षात ठेव, जोपर्यंत गुरु आहे तोपर्यंत तुझं रक्षण आहे. गुरुदेव, जे आपण गोष्टी सांगल्या होत्या त्याचा मला विसर पडला आणि ज्या वृत्तीकडे मी गेलो तिथेच माझी पावलं पडली आहेत. चंद्रा, हा दोष तुझा नव्हे, हा दोष तुझ्या वयाचा आहे. या वयात आपली पावलं स्थिर पडत नाही. राज दरबारात गेल्यापासून माझं लक्ष पूर्ण होतं तुझ्याकडे. पण चंद्रा, या वयात ज्यानं आपला तोल सांभाळला त्याने हे सारं साम्राज्य सांभाळलं. आणि आज इथपर्यंत जर मी पोहोचलोय, तुझा शोध मला लावलाय तो कुणामुळे? कुणामुळे? याच यशोधरेमुळे. हा, पण तुझा शोध व्हावा म्हणून हिची अट आहे आणि ती अट मी पूर्ण करावी अशी तिची इच्छा. पण कोणती अट गुरुदेव? मग ऐक चंद्रा, तुला हिच्याशी विवाह करावा लागेल. नाही गुरुदेव, हिच्याशी मी विवाह नाही. का नाही? अरे काय कमी आहे तिच्यात? पण गुरुदेव, माझं खरं प्रेम हिच्यावर नाही तर खरं प्रेम माझं नयनतारेवर आहे. काय? तुझं प्रेम नयनतारेवर, यशोधरेचं प्रेम तुझ्यावर, म्हणजे हा गुंता आहे आणि तो गुंता वाढत चाललाय. म्हणूनच मी तुला सांगितलं होतं, आपल्या पुत्राचं स्वातंत्र्य फक्त तिचा बापच हिरावून घेऊ शकतो. पण आर्य, तुम्ही मला वचन दिलेलं आहे, हे तुमच्या लक्षात आहे का? पण ते वचन केव्हा पूर्ण होणार? यशोधरा, अगं ज्यावेळी तुझ्या बहिणीचा शोध लागणार आहे ना, त्याच वेळी तेव्हा लवकरात लवकर इथे न थांबता तिचा शोध आपल्याला घेतला पाहिजे. त्याच वेळी हा गुंता सुटणार आहे.
करते चांगलं राज्य सुखावलं. काय करावं? तू चहा ठेवी. हो. आणि या स्थितीत हा नमस्कार करते. आहे आशीर्वाद. नयनतारे रामचंद्रा, चंद्रा हा काय प्रकार आहे? चंद्रा, खरंच तुझं तिच्यावर प्रेम आहे. आज तिला पाहता शस्त्र तू उगारलंस नयनतारे. अगं काय प्रकार आहे हा? आर्य, तुम्ही एक महान पंडित आहात म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते मी. हा जो काही घडलेला प्रकार आहे त्याच्या मुळाशी कारण ते मी नव्हे, माझे पिताश्री आहेत या सर्व घडलेल्या प्रकारात. चंद्रा, मला ठाऊक होतं. काय कामे केलं बाज आहे तो. मी त्यांची सख्खी कन्या नसून मी त्यांना एक अरण्यामध्ये सापडलेली कन्या आहे. पुढील राजकारणात माझा त्यांनी उपयोग होईल म्हणून तेथून मला त्यांनी उचललं आणि लहान बालकांना बालकडू पाजतात, दूध पाजतात. पण मला त्यांनी ती असं विष पाजलं मला. आणि योग्य वेळ येता क्षणी त्यांनी माझी या राजकारणामध्ये उपयोग करून घेतला. ज्या दिवशी मी चंद्रयानला माझ्या सदनी बोलविलं त्याच्या अगोदर माझ्या सदनी माझे पिताश्री आले आणि त्यांनी काय केलं असेल तर माझ्या या गुलाबी ओठांना त्यांनी एक जहालाचं विष लावलं आणि हे विष घेऊन मी ओठांवरती राहिले. मी कथन करू शकत नव्हते हा घडलेला प्रकार. ते विष माझ्या पोटात जाऊन माझाही मृत्यू झाला असता. तेवढ्यातच सिद्धेश्वर माझ्या महाली आले. त्यांनी माझा चुंबन घेण्याचा प्रयत्न केला व त्यांचाही मृत्यू झाला. व सिद्धेश्वरांना सर्व घडलेला प्रकार समजताच त्यांनी माझ्याबद्दल वाच्य असे सर्व वाईट या चंद्राला कथन केलं व माझी प्रतिमा त्यांच्या मनामध्ये वाईट करून सोडली. हा असा प्रकार घडला. नयनतारे, हो, आज सर्व काही सत्य समजलंय. नक्कीच. माझ्या मनात झालेला गैरसमज आज दूर झालाय. अर्थातच. मग काय? मला एक इच्छा आहे. इच्छा? तुम्ही माझ्यावरती एवढा जर का प्रेम करत असेल तर पुढे येणाऱ्या काळात एक मला वचन हवं आहे. वचन? हा, द्याल वचन? हा. कोणतं वचन असं मला विचारणार नाही तुम्ही. असं कोणतं वचन? ते माझीच भगिनी यशोधरा हिचंही तुमच्यावरती प्रेम आहे. पुढे येणाऱ्या काळात मी तर काही विवाह करण्यासाठी माझं मन नाही. मला वडिलांनी सुद्धा महालापासून दूर केलंय. म्हणूनच पुढे येणाऱ्या काळात तुमचा विवाह या यशोधरेस व्हावा हीच माझी इच्छा आहे. हे वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल. हा, गुंता इथं सुटतोय. बरोबर आहे आर्य, तुम्ही दिलेलं वचन साध्य होणार आहे आणि मला माझा चंद्र मिळणार आहे. हा हे मात्र यशोधरे, नक्की. अगं आधी माझ्या शेंडीची गाठ, नंतर तुमच्या दोघांचा थाट. मग चला यावेळी पुढे येणाऱ्या काळात माझ्या बहिणीला व चंद्र यांना सुखाचा संसार लाभो. हे नमस्कार. पर्वतेश्वर, आज मनी असलेली इच्छा परिपूर्ण केली आहे. हे साम्राज्य मला तुम्ही आज यावेळी
मी केलेली प्रतिज्ञा पूर्ण होत आहे आणि म्हणूनच पहा या माझ्या शेतीला मी गाठ मारत आहे. यावेळी तू प्रतिज्ञा पूर्ण केलीस म्हणून तुझ्या शेतीला गाठ मारतो आहे, पण तुझी दुसरी प्रतिज्ञा रक्ताचा थेंब असेपर्यंत कधीच पूर्ण होऊ देणार नाही. चंद्र पाहतोयस काय हे ते शस्त्र. आज पाहतो चंद्रा, आज तुझा शेवट नाही. आज यावेळी तुझी गुरुदक्षिणा तू पूर्ण केली आहे. अरे ज्या शत्रूपासून तुझं संरक्षण व्हावं म्हणून तुझं शिक्षण घेण्याकरता याच माझ्या तक्षशिलेत तुला नेलं आणि तुझं शिक्षण पूर्ण केलं आणि याच्या मुळाशी कारण कोणतं तर तुझी आई नुरा. अरे भावी आयुष्यात आपला पुत्र राज करता अशी त्याची प्रामाणिक इच्छा तिने जेव्हा माझ्या जवळ कथन केली तेव्हा हेच नाट्य मी यावेळी रचलं आणि तुला दीक्षा देऊन यावेळी शिक्षण देऊन तुला मी पूर्ण केलं. देव मग यापासून या संपूर्ण भारतवर्षात अखेर तुमच्या आज्ञेत राजा म्हणून हा चंद्र राजकर्ता म्हणून बसणार आहे आणि साऱ्या विश्वाला तुम्ही दाखवून दिलं एक गुरु एक शिक्षक कोणतेही हातात शस्त्र न घेता महान युद्ध सुद्धा जिंकू शकतो हे तुम्ही विश्वाला दाखवून दिलं आहे चंद्र. आणि म्हणूनच मी सांगतोय उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणि मनोरथे नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा. अरे धनानंदानं केलं काय. अरे सिंह जरी जंगलचा राजा असला तरी एक सारखा झोपत राहिला तर हरिण स्वतः येऊन आपला बळी देणार नाही तर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सिंहाला गर्जना करावी लागते. त्याला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटपर्यंत परिश्रम करावे लागतात आणि तेच परिश्रमास तुझ्या हातून घडतायत आणि या पुढेही घडू देत. चंद्रा असा मला तुझा आशीर्वाद आहे. चंद्रा हे टिकवणं हे संपूर्ण राष्ट्र एक करणं हेही तुझ्या हातात आहे आणि याच्या पुढे हे चंद्रा हे कर्तव्य तू पार पाडलं पाहिजे. याच्या पुढे या भारतवर्षात सम्राट चंद्र मौर्य हा राज्य करेल. तो फक्त तुमच्या आज्ञेखाली. मला मग आता हे राज्य पार पडलं. यावेळी शुभ